तर लाडक्या बहिणींनो, तुमचे हे पैसे बंद झाले आहेत. आता पैसे बंद झाले आहेत, पुढील हप्ता कधी येऊ शकतो, पण तुम्हाला जो हप्ता बंद झाला आहे तो सुरू करायचा आहे. त्यासाठी अर्ज आहे. तर सर्व जिल्ह्यातील बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, कारण अंगणवाडी सेविका यांच्याकडून हा थेट अर्ज मिळाला आहे. 2 मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये कसा डाउनलोड करायचा, कसं सगळं वापरायचं, ही सगळी माहिती आपण पाहूया. तर बंद झालेल्या नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता पुन्हा सुरू करा. ऑफलाईन ई-केवायसी प्रक्रिया आहे. पैसे पुन्हा सुरू करण्यासाठी हा अर्ज असणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ लाडक्या बहिणींना शेअर करा व अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर 2 मिनिटात तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कसा डाउनलोड करू शकता, तर कमेंटमध्ये काय केलेले की लिंक दिलेली आहे आपल्या चॅनलची, तुम्ही व्ह्यू चॅनल करा, जॉईन करा आणि तिथून डाउनलोड करू शकता ते अर्ज. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की आता ई-केवायसी पुन्हा सुरू करण्यासाठी ऑफलाईन प्रक्रिया सांगितली आहे की मंत्री आदित्यताई तटकरे यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका ताईंकडून करून घ्यायचे आहे. तर तुम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करा, तुम्ही विनंती अर्ज द्या. अंगणवाडी सेविका ताई घेत नाही, महिला व बालविकास अधिकारी असतात, प्रकल्प अधिकारी असतात, अवेलेबल तालुका लेवलला सुद्धा अवेलेबल असतात. तिथे जावा, तुमचा हा अर्ज द्या. आणि तुम्ही ग्रामपंचायत असू द्या किंवा पंचायत समिती आहे, तिथे सुद्धा महिला व बालविकास म्हणजे जे अधिकारी असतात तिथे त्यांना देऊ शकणार आहात. तर आता अर्ज बघूया आपण. जो हा बीड जिल्ह्यासाठी असणार आहे, हा दुसरा आहे ते कॉमन अर्ज आहे, सर्व जिल्ह्यांसाठी आहे व हा सोलापूर जिल्ह्यासाठी असणार आहे. तर थोडक्यात काय की ही अर्ज सेम आहेत, फक्त जो कॉमन अर्ज आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. बीडसाठी इथे काय दिले आहे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साहेब बीड जिल्ह्यासाठी, त्याचं वर्ध्यासाठी आहे, त्यानंतर विविध जिल्ह्यांसाठी अवेलेबल झालेले आहेत. तर विषय इथे दिलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. आता अर्जदार तुमचं नाव, आधार क्रमांक, तुमचा आधार क्रमांक, अर्ज क्रमांक, जी लिस्ट अंगणवाडी सेविका ताईंकडे दिली आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे, अजूनही माहिती नसेल की लिस्ट कुठे असते, काय असतं, सगळी माहिती काल एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही पाहू शकता. त्यात अर्ज क्रमांक देण्यात आलेला आहे, तुमचा पत्ता व महोदय इथे पूर्ण माहिती द्यायची की माझा लाभ कधीपासून बंद झालेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा जो सोलापूर जिल्ह्याचा सेम आहे बघा, फक्त इथे काय झाले जिल्हा बदल आणि कॉमन सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना तुमच्या इथं अर्ज आला नाही तर तुम्ही काय करू शकता, हा अर्ज वापरू शकता. तालुका महिला व बालविकास अधिकारी साहेब, तुमचा तालुका लिहा, तुमचा जिल्हा लिहा. विषय काय की डीबीटी मार्फत तुमचा लाभ बंद झालेला आहे, दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्याबाबत असणार आहे. पैसे कधीपासून बंद झाले ही सगळी माहिती यामध्ये असणार आहे. तर माझ्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे, तरी माझा आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझा लाभ पुन्हा चालू करण्यात याकरिता अर्ज सादर करत आहेत. तर इथे ठिकाण लिहा, तारीख लिहा, मोबाईल नंबर, अर्जदाराची सही. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की लाभार्थी टी-सी झेरॉक्स म्हणजे काय, शाळा सोडल्याचा दाखला असतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणतो आपण, शाळा सोडल्याचा दाखला तिथे द्या. लाभार्थी रेशन कार्ड आहे, आधार कार्ड तुमचं आणि लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचं आधार कार्ड इथे चालणार आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचा बंद झालेला हप्ता सुरू करू शकता. तुमच्या आसपासच्या लाडक्या बहिणीला व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण काय की आपल्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे जिल्हा वाईज काय आहे विनंती अर्ज आहे व तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये विदाऊट एनी कॉस्ट कोणतेही पैसे मोजावे लागणार नाही, तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, प्रिंट काढा आणि काय करायचं आहे विनंती अर्ज सबमिट करून तुमचे महिन्याला जो हप्ता मिळत आहे ते लाभ घेऊ शकता.